हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता मी दाखवणार आहे, मी आले माहेरी आणि तुम्हाला बघायला मिळणार आहे आमचं बालपण कुठं गेलं. आम्ही खेळायचं, आमच्या घराच्या साईडला ना कॅनल वगैरे आहे मोठा पाण्याचा. त्यात आता पाणी नाही आहे, मी काल येताना बघितलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि छान असं मारुतीचं मंदिर पण आहे, तर तुम्हाला मी दाखवते. आणि इतकं छान म्हणजे भारी वाटतंय, खरंच मस्त वाटतंय इकडं सगळं वातावरण. आता इकडचं थोडंसं चेंजेस केलेत भावानी, पण भारी एकदम मस्त सगळं वाटतंय, एकदम वातावरण वगैरे भारी वाटतं. इतकं काय साईडलाच मेन कॅनल असल्यामुळं ना पाणी वगैरे भरपूर असतं आहे आणि पाण्यातच सगळं असल्यामुळं इतकं छान म्हणजे वाटतं ना. आता पाणी आटलं आहे त्यामुळं जास्त काही आजूबाजूला पाणी दिसत नाही आहे. तर हा इकडचा आमच्या घराच्या बाजूकडचा साईडचा भाग आहे. तर मी तुम्हाला दाखवते, मंदिर वगैरे दाखवते, मी तुम्हाला कॅनल पण दाखवते. पण आता तो कॅनल आटलेला आहे, कॅनलला पाणी नाही आहे त्यामुळं. पण तरी पण मी तुम्हाला दाखवते. नंतर काय आमच्या गमती जमती वगैरे आहेत भरपूर वगैरे, त्या तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. तर आता तुम्हाला मी मंदिर दाखवते अगोदर. तर हे आमच्या घराचं म्हणजे पाठीमागचं साईड आहे आणि इकडं मी कॅनलकडे चालले आहे, तर तुम्हाला मंदिर दाखवते मी आता. तर हे बघा, हे मारुतीचं मंदिर आहे. तर पहिलं ना इथं होतं आणि पहिलं ते मंदिर ना छोटं होतं एकदम, असं फक्त कट्टा केलेला होता आणि तिथं वरती फक्त एक छोटासाच दगड मांडलेला, म्हणजे छोटासाच ते देव मांडलेला होता. तर इथं ना आतमध्ये मोठी मूर्ती वगैरे आता बसवलेली आहे. ह्याला पण भरपूर दिवस झाले त्या मंदिराला, पण आता बांधून पण छान एकदम मस्त केलेलं आहे. आणि पलीकडं तिकडं ना गणपतीचं बांधलेलं आहे, तर गणपतीचं ते बांधूनच ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला मंदिराचा मूर्ती पण मी दाखवते तुम्हाला. तर हा वरचा मंडप आहे ना, तो नंतर केलेला आहे निधीतून काहीतरी. तर मी तुम्हाला आतमध्ये म्हणजे दाखवते, आतमध्ये जे छोटं मंदिर आहे ते. तर आणि म्हणजे आमच्याकडे हे मंदिरच फक्त मारुतीचं मंदिरच तेवढं इथं आहे. तर त्याच्या बाजूला आता ते गणपतीचं त्यांनी हे केलेलं आहे. अजूनही आमच्या इथल्या बायका मारुतीच्या मंदिरात म्हणजे नाहीत जात बरं का. तर चला आता मी तुम्हाला ना कॅनल दाखवते. म्हणजे कॅनलवर आमचं बालपण सगळं इथंच गेलं. इथं मोकळीच जागा, पहिल्यापासून मोकळीच जागा इथं होती आणि आम्ही इथं पहिले ना सुरपाट्या खेळायचो, सुरपाट्या पूर्ण खेळायचो. आता हे मंदिराची जागा वगैरे इकडे केल्यामुळे तरी पण त्या साईडला इथं जी मोकळी जागा आहे ना, तर ह्या साईडला खेळतात पोरं वगैरे. आणि भरपूर म्हणजे मस्त एकदम जागा वगैरे भारी. आणि इथं हे मोठं इतक्या वर्षापासूनचं ना हे पिपरणीचं झाड आहे. तर हे झाड आहे इतक्या दिवसापासूनचं आहे ना, म्हणजे पूर्ण बालपण आमचं ह्या झाडात तुम्हाला मी एकदम व्यवस्थितमध्ये दाखवते. तर हे पूर्ण आमचं बालपण इथं गेलेलं आहे. आणि हे झाड म्हणजे आम्हाला ती अख्खा उन्हाळ्यावर सुट्टीत ना आमचा पूर्ण उन्हाळा झाडामुळे ह्या झाडाच्या सावलीखाली गेलेला आहे. तुम्हाला झाड पूर्ण म्हणून मी दाखवते एकदम. तर बघा, हे झाड आहे इतकं मस्त आहे. ते पिंपळाचं झाड आहे, त्याला पिपरणीचं झाड पण म्हणते ती. तर आता मी तुम्हाला कॅनल दाखवते. आता आम्ही जे बालपण आम्ही कॅनलच्या तिथं घाललेलं आहे आणि ते म्हणते तिला सगळ्यात वेगाने डाटा ट्रान्सफर होतो बायकांचा. ते ठिकाण पण तुम्हाला मी दाखवणार आहे. आम्ही कपडे कुठं धुवायचं वगैरे, तर ते पण आता ते पाणी आटलेलं आहे त्यामुळं काही एवढा काही इंटरेस्ट नाही. पण भरपूर मोठा कॅनल आहे. तर हे बघा, तुम्हाला मी तिकडं जो पूल आहे ना वरती जायला, त्याच्यावरून पण मी तुम्हाला दाखवते. पण हा आहे आमचा कॅनल. आणि हे पाणी भरलेलं, गच्च पाणी भरलेलं असते. सगळं गुरांना पाणी दाखवायला ही सगळं आम्ही पोहायला इकडं आलो ना की, म्हणजे उन्हाळ्यात आम्ही पोहायला आलो की सकाळी 11 साडे 11 वाजता पोहायला आलो ना, 2-2:30 वाजता गुरांना पेंट ठेवायला तिकडं जायचं.
तर हे बघा 2-2:30ला तिकडं पेन ठेवायला जायचो आणि उन्हाळ्यात ना ऊसाचा सीझन चालू होतो, त्यामुळं उन्हाळ्यात ऊसाच्या गाड्या पहिल्या बैलगाड्या असायच्या ना, तर आत्ता ट्रॅक्टर आलेत पण बैलगाड्या पहिल्या असायच्या, त्यामुळं बैलगाड्या चालल्या म्हणलं ना की त्यातलाच एक ऊस ओढून इथं मस्त इथं खात बसायचं पट्टीवर, अंग वगैरे सुकूस तोपर्यंत. आणि आता हा रस्ता केला आहे, पण हा रस्ता पण पहिला नव्हता, तर इथं जागा भरपूर अशी होती. तर हा बघा तुम्हाला मी पूर्ण दाखवते. हा आता पाणी आटल्यामुळं काही इतकं काहीही नाही, भकाचं एकदम वाटते, पण पाणी भरलेलं असलं ना की जाम मस्त वाटतं, भारी वाटतं. इथं पण भरली आहे जागा, त्यामुळं कॅनलमध्ये पट्टी ही जरा छोटी दिसते. पण आणि तिथं ते ठिकाण आहे आमचं कपडे धुवायचं ठिकाण. पाणी असलं ना की सगळ्या बायका तिथं कपडे धुवायला, अख्ख्या आमच्या वस्तीतल्या बायका कपडे धुवायला तिथं येतात. मग ते डाटा ट्रान्सफर पटापट डाटा ट्रान्सफर आमच्याकडे तिथून होतो. पाणी आटलं वगैरे तर ह्या दगडांवरनी बरोबर हे करतात. पण आता पाणी नसल्यामुळं जाम कसं तरी वाटतंय, एकदम हेच नको वाटतंय. तर बघा हा कॅनलला असतं सतत पाणी, पण कधीतरी थोडं ना पाणी हे करतात, कधीतरी थोडं पाणी बंद करतात आणि परत अजून चालू करतात. पण आता काय हे आता असं अचानक मध्ये कसं काय आटलं काय माहीत नाही. पण आणि गंमत म्हणजे ना काय आहे ना की आम्ही इथं आमचं पूर्ण बालपण गेलं, पूर्ण अख्खा उन्हाळा असू द्या, ही आम्हीचं पोहण्याचं ठिकाण वगैरे सगळं इथून खाली पाणी असल्यावर उड्या मारायचो. ही जाम आता काय 2-2, 4-4 वर्ष म्हटलं तरी यायला मिळत नाही, जमत नाही आहे. चला आमची बारकी चिल्ली पिल्ली आता यायला लागलं तिकडं. बघा आणि इथूनच आमचा रानात जायचा सुद्धा रस्ता इथूनच आहे. तर इथं जवळच हे झाडी दिसते ना, इथूनच रस्ता आहे. तर इथूनच रान आमचं लागतं, रान पण वरती, आणि घराला इथं जागा आहे. तुम्हाला घर वगैरे मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आमच्या बालपणीच्या इतक्या गोष्टी छान आहेत ना. आणि आमचं असं होतं की मुलं मुली म्हणू नका, आमच्या जेवढे वस्तीवर जेवढ्या आमच्या वस्तीवर पोरी होत्या ना, तेवढी सगळी मिळून खेळायचं वगैरे मस्त. म्हणजे 9वी-10वीपर्यंत ना इतकं काही समजत नसायचं की, त्यामुळे ना 9वी-10वीपर्यंत मस्त आम्ही सगळे एकत्र खेळायचो, ही सगळ्या गोष्टी एकत्र करायचो, त्यामुळं भारी वाटायचं बरं का. आता काही इतकं काही एवढं काही राहिलं नाही, पण 9वी-10वीपर्यंत ना पूर्ण आम्ही सगळे एकत्र खेळायचो, एकत्र राहायचो वगैरे. आणि सुरपाटा आमचा जास्त करून ठरलेला खेळ हा सुरपाटा हा असायचा. गाड्या ही येते ते सगळे ओळखीचे आहेत, पण आता काही लाजून जमत नाही, तक्रार करून कुठली जमत नाही आहे. आणि तर इथं म्हणजे जसा जन्म झाला ना तसं आमचं सगळं म्हणजे इथंच सगळं गेलेलं आहे. हे आत्ता सगळं कसं आजूबाजूला हे सगळं वाढलेलं हे आहे, ते एक दिवशी अजून क्लीन करून म्हणजे सगळे काढून टाकते ती. तर आमची अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला सांगते मी, की हा कॅनल असाच आटला का नाही, तर ह्याच्यात वाळू पहिले असायची. मग वाळू असायची ना, तर त्यामुळं आम्ही ना वाळू ह्यातली काढून कधी न्यायचो, किंवा वाळूत खेळायलाही नंतर 3-4 वाजता ना वाळूत खेळायलाही मस्त यायचो. आणि काही पण म्हणजे आता पहिलं काही एवढं कळत नसायचं वगैरे, म्हणून ना आम्ही ना कॅनलमधून ना पूर्ण असं काही पण शोधत जायचो, काही पण हुडकत जायचो, काही पण भावायचं बरं का. तरी पण त्या गोष्टी पण कौतुकाने घरी आणायचो नंतर. म्हणजे त्यावेळेस काही खरं तर समजतच नव्हतं ना इतकं काय, त्याच्यामुळं लई खटापटी केल्यात, लई उद्योग केल्यात, लई हे झालं आहे, बऱ्याच गोष्टी झाल्यात की वगैरे काय. आता तुम्ही म्हणता बऱ्याच गोष्टी म्हणजे एक बालपण कसं गेलं आहे ते तुम्हाला सांगते बरं का. तुम्ही काय त्याचा लगेच बऱ्याच गोष्टींचा वेगळा अर्थ काढू नका. पण हे जिथंपर्यंत तुम्हाला दिसतंय ना, त्याच्या पण खालीपर्यंत आम्ही असं चालत जायचो ते कॅनलमधनं, असं खेळत ना पूर्ण खालीपर्यंत एकदम जात होतं ना. तर इतकी मजा म्हणजे खरंच यायची ना. तर ते म्हणतात ना, बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, तर ते खरंच आहे बरं का. बालपण हे आमचं
इतकं छान गेलं आहे ना. पण आता काही गोष्टी आठवतात, काही गोष्टी आठवत नाही आहेत. आता थोडंसं काय गोष्टी आठवतात, काय गोष्टी आठवत नाही आहेत. आवाज वगैरे येतो का किंवा ते कॅमेऱ्यात जरा झालं म्हणून मी बघितलं बरं का. तर काही गोष्टी आठवतात, काही गोष्टी आठवत नाही. दादा खाली एवढं वाकू नको. तर आता मुलगा पण आलेला आहे माझ्यासोबत, माझ्या पाठीमागं पळत घरून. आणि घर मी तुम्हाला आता इथून दाखवते आमचं घर किती आहे. म्हणजे आम्हाला इतकं भारीमध्ये इतकं मस्त आम्हाला जागा आहे गावलेली. तर म्हणजे घेतलेली आहे माझ्या वडिलांनी जागा ही. तर आणि सगळं आमचं आता इथं जे काय आहे ना, तर आम्ही दुसऱ्या गावचं होतो, पण माझ्या वडिलांनी सगळं इथं खरेदी वगैरे 4-5 एकर घेऊन नंतर घर वगैरे व्यवस्थित बांधून ही सगळं वडिलांनी स्वतः केलेलं आहे. तर आता मी तुम्हाला घर इथून दाखवते. तर हे बघा, इथून घर आमचं ते तिथं म्हणजे पोहायला आलो ना की आम्हाला 5 मिनटात जाऊन दुपारची पेंड वगैरे गुरांना ठेवायची म्हटलं ना, तरी आम्ही 5 मिनटात गुरांना पेंड वगैरे ठेवून येत होतो आणि परत अजून पोहायला सुरुवात. म्हणजे इतकं पोहणं वगैरे सगळ्या गोष्टी इतक्या झाल्या म्हणजे बरेच. आणि सगळे यायचे ना, त्यामुळं काहीच वाटत नसायचं. सगळ्या पोरं सगळे असायचे. तर आता असं होतं आमचं बालपण. नंतर आमच्या आता हे कॅनल वगैरे पाणी असतं ना, अजून भारी वाटलं असतं बरं का. पण पाणी असल्यानंतर पोरांना इकडं आणायचं म्हटलं की भीती वाटते जरा. आता कसं माझं लक्ष नसलं वगैरे तर इकडं तिकडं थोडंसं वाकली झालं तरी भीती वाटतेच ना. आणि शेवटी एक दिवस यायचं असतं आणि मग एका दिवसात येऊन काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर अडचण नको म्हणून जास्त काही नाही आहे. तर चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझं घर दाखवते तुम्हाला माहेरचं. चलो बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.